आता इकडे ना माझ्या शेवया बनवायच्या चालू आहेत बघा. आता निम्म्या अर्ध्या शेवया बनवून झाल्या होत्या आणि निम्म्या अर्ध्या आता बनवायच्या चालू आहेत. आता गरा आणि गव्हाचं पीठ अजून शिल्लक आहे बघा बनवायचं. आणि अगोदर जे बनवलेलं ना ते काढून नेल्या ते सुकल्या होत्या. आता काय सोमवारचा आणि मंगळवारचा दोन्ही 2 दिवसाचा व्हिडिओ ना एकत्र असणार आहे. तर व्हिडिओ नक्की बघा. आणि आज जरा माऊलीचे पप्पा लवकर चालले होते बघा. परत त्यांना भाडं होतं ना त्यांचे, मग काय त्यांच्यासाठी परत चहा बनवला. आता संध्याकाळचे ना 4:30 पावणे 5 वाजत आले होते. आणि आज ना 2 दिवसापासून चालू होतं की माऊलीचा समोसा बनव, समोसा बनव. मग काय आज फायनली बनवायला घेतला. सकाळचा वाटाणा भिजत घातला होता आणि आपलं 5 बटाटे आणि वाटाणा हे दोन्ही एकत्र शिजायला घातलं. आणि इकडं आपलं 2-3 वाट्या मैदा चाळून घेतला. त्याच्यामध्ये तेलाचं छान थोडंसं मोहन घालून, ओवा घालून, मीठ घालून ना छान पीठ मळून घेतलं. इकडं बटाट्याची साल काढून घेतली आणि आपलं वाटाणा पण शिजला का बघितलं. तर वाटाणा पण छान शिजला होता. आणि 1 चमचा ना जिरी, 1 चमचा आपले धनं घेतलं. आता काही जण बघा बरेच जण बडीशेप पण घालतात. आता आमच्यात ना बडीशेप कोणाला आवडत नाही त्याच्यामुळे मी काही घातली नाही. आणि जिरी आणि धनेच घातलं तर छान आपलं गोळं भाजून घ्यायचं बघा. आणि त्याच्यानंतर ना आपलं मिक्सरला छान पेस्ट करून घ्यायचं. एकदम बारीक गॅस करून ना गॅस करून मी भाजून घेतलं हे. आणि आता जास्त की बघा जास्त धने पण नाही, पण जास्त ना जिरे घेतलेले आहेत मी. त्याच्यानंतर हे सगळं बारीक करून घेतलं. आपलं बटाटा छान कुस्करून घेतला आणि वरनं चवीपुरतं मीठ टाकलं. 2 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर हे पण घातलं होतं मी. तर छान आपलं बटाटा ना मस्त परतून झालं होतं. आता एक 10 मिनटं ना मी थंड व्हायला ठेवणार आहे. तर हळद, जिरे, मोहरी हे काय आपलं रोजचंच असते हे पण घालून टाकलं. आणि आपल्या इकडं पीठ पण छान भिजलं होतं. एक 15-20 मिनटं मी अगोदरच पीठ मळून घेतलं होतं. छान भिजलं होतं. आता चला समोसा करायला घेतला. आणि माऊलीचं असं चालू होतं की अधूनमधून यायचं, "मम्मी झालं का समोसा? झालं का समोसा?" शाळेतनं आल्यापासून बघा तिला इतकी भूक लागली होती ना, भरपूर अशी भूक लागली होती. मग मग काय अगोदर त्याच्यासाठी ना 2 तळून घेतले. आता ते काय दाखवलं नाही बरं का कसं बनवलं कसं नाही. तर त्याच्यासाठी अगोदर ना 2 तळून घेतले. त्याच्यानंतर ना बघा अजून परत माझं तळायचं चालू होतं. आणि आपले एकदम छान असं एकदम मस्त खुसखुशीत आपले समोसे झाले होते. तोंडी लावण्यासाठी आपलं हिरवी मिरची मस्त तळून घेतली आणि कांदा. आता सॉस वगैरे काही माझ्याकडे नव्हता बघा. आणि दुसऱ्या दिवशी ना सकाळी आता मी रात्रीच ही मटकी भिजत घातली होती. परत सकाळी स्वच्छ धुवून आणि आपलं हे पुरणाची चाळण असते ना त्याच्यामध्ये ठेवून दिली आणि एक सुती फडकं त्याच्यावरनं टाकलं आणि एक ताट ठेवलं. आता नेहमी ना मी अशीच मटकीला मोड आणते बघा. आता एवढे छान मटकीला मोड आले होते ना, खरं सांगते भरपूर असं मटकीला मोड आले होते. आणि आता उन्हाळा सुरू झालाय ना पोरांना सॉरी पावसाळा सुरू झालाय ना आणि पोरांना दररोज डब्यासाठी ना आता काही ना काही भाज्या बनवावंच लागते त्या. मग हे मटकीच मी भिजत घातली होती. आता त्यावेळेला भरपूर सारे मोड आले होते बघा. आणि तसं ना आमच्या घरामध्ये सगळ्यांना मटकी आवडते, मोड आलेली. आता हे अक्षतासाठी आणि माऊलीसाठी ना डब्यासाठी आता हेच मी मटकी बनवणार आहे. आता जास्तीत जास्त माऊलीला मटकी आवडत नाही, पण अक्षूला आवडते. असं कधी-कधी खात असतो चपाती आणि मटकी. तर त्याच्यासाठी बघा एक टोमॅटो वगैरे टाकणार त्याच्यामध्ये. तर एवढी छान आता काही-काही जणांना बघा ही पौष्टिक पण आहे. आता सकाळी-सकाळी ना उपवाशी पोटी खाल्लं ना तरीसुद्धा चालतं. कॅल्शियम वगैरे कमी असेल ना, तर बरेच जण अशी थोडीशी मटकी खातात. त्याच्यानंतर आपलं कांदा, टोमॅटो अजून कोथिंबीर टाकून फोडणी दिली. आता कढीपत्ता काय टाकला नव्हता बघा. आता जास्त कढीपत्ता आवडत नाही माऊलीला पण त्याच्या पप्पांना पण. त्याच्यामुळे मी कोथिंबीर जास्त टाकली. हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. आता सकाळचे 8:30 वाजलेत बघा. तर स्वयंपाक वगैरे झाला. आता लवकर उठावं लागतंय. लवकर उठून ना लवकरच कामं आवरावी लागतात. तर पोरांसाठी चपात्या वगैरे बनवल्या. परत मटकीची भाजी बनवली, मोड वगैरे आलेली. परत माऊलीला मटकी आवडत नाही तर माऊलीसाठी परत वाटाणा बनवला, सुका वाटाणा. तर प्रत्येकांच्या आवडीनिवडी वेगवेगळे असतील. रात्रीच्या बघा थोडंसं सारण राहिलेलं समोस्याचं आणि अगदी एक चपातीचं पीठ पण राहिलेलं तेच सकाळी बघा नाश्त्यासाठी माऊलीच्या पप्पांना, अक्षताला, माऊलीला आणि माझा म्हणलं उपवास तिघांसाठी ना नाश्त्यासाठी परत 6 समोसे बनवले. तर आणि माझं म्हणलं तर देवपूजा वगैरे झालं आणि स्वयंपाक झाला. तर कपडे बघा आपल्या अक्षुने ना मला पण आज गवताला जायचे ना, तर आपल्या अक्षुने छोटे कपडे धुवून टाकलेत. परत राहिलेले कपडे म्हणलं आल्यावर धुवावं. आणि भांडी पण घासायचे राहिलेत अजून. आपलं सकाळचं छान वातावरण झाले मस्त. इतकं थंडी सुटली ना सॉरी गरमी सुटली ना काय सांगायलाच नको. सकाळचं आपलं असं कोवळं ऊन पडलेलं आहे आणि लवकर कामं आवरली. तर आता गवताला जायचं एक 1.5-2 महिन्याच्या ब्रेक नंतर परत आता गवताला जाते. आज गवत सगळं संपलंय. आणि काल
परवा आम्ही पंढरपूरला गेलो होतो का नाही, तर मी येताना बघा एक गाई वासरूची मूर्ती आणलेली आणि एक विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आणलेली, ती तुमच्याबरोबर शेअर करायचं राहून गेलं होतं. आणि देवासाठी बघा पेढे वगैरे आणलेलं, तर अजून कोणी खाल्लं वगैरे नव्हतं प्रसाद देवाचा. तर म्हणलं चला अगोदर ना देवाला नैवेद्य दाखवून घेऊया आणि मग परत ना सगळ्यांना. तर आता अगोदर स्वयंपाक आवरून घेतला, सगळ्यात अगोदर माऊलीला जेवायला लागतं. आणि आता बघा 8:30 वाजले तर माऊलीचा डब्बा बांधून झालाय. माऊलीला असं होतं की कधी एकदा शाळेत जाऊ आणि कधी नाही, असं होत असते. माऊली आणि माऊलीच्या पप्पांना पण सकाळी लवकर भाडं होतं, त्यांच्यासाठी पण नाश्ता बनवला होता मी समोशाचा. ते पण 8 वाजताच गेलेत. तर आता मला पण गवताला जायचं. परत इतकं ऊन होते ना, एक 10च्या नंतर बघा भरपूर असं ऊन होते आणि त्यात माझी तब्येत पण बरोबर नाही. तर परवा आम्ही पंढरपूरला गेलतो बघा, तर इतकी पाणी इथलं तिथलं पाणी पिऊन ना, बिस्लरी वगैरे पिऊन इतकी सर्दी झाली, सर्दी शिंका काय सांगायला नको. त्यात मला एलर्जी असल्यामुळे पण इतका त्रास होतो ना भरपूर असं. तर मी दाखवते तुम्हाला. इकडाच म्हणजे देवपूजा झाली, तर कोणती कोणती मूर्ती आणली ना ते दाखवते. तर हे ना आपलं विठ्ठल रुक्मिणीची ना असं मस्त मूर्ती आणलेली. तर ही माळा बघा आणायचे राहिलेत मला, आता असं मी माऊलीश पप्पांना सांगणार आहे आणायला अकलूजवरनं. आणि लक्षातच आलं नाही तिथून आणायच्या. आणि हे आपलं पेढ्याचा प्रसाद वगैरे आणला होता, तर म्हणलं चला अगोदर देवाला नैवेद्य दाखवू. आणि आपलं हे एवढी छान, मला तर भरपूर अशी आवडली आपली गौमाताची मूर्ती पण आणलेली मी. तर बरेच दिवस चालू होते की माझं असं मला ही आणायची होती. तर हे जर वेगळंच आहे बरं का, आणि हे जरा वेगळीच आहे. तर आपलं हे जे आपण गौरी जे असतात बघा, त्या मातीपासून बनवलेली असती ही मूर्ती. आणि हे जे ना थोडं थोडंसं खराब व्हायला लागले, मग काय मला आवडणं असं झालं. तर म्हणलं असं चला आता आता गेलते ना सहजासहजी, मग काय दिसली. आणि माझं बरेच दिवसापासून चालू होतं असं कुठं गेलं की मूर्ती आणायची. तर हे बघा अजिबात खराब वगैरे होणार नाही. आता हे जर ह्या मूर्तीचं काम ना छान असं मस्त केलेलं आहे काम पूर्ण. आणि स्वच्छ धुवा वगैरे. आता मी ह्याचं गोमंत्र परत पाण्याने स्वच्छ अभिषेक करून घेतलेले मूर्तीचं. तर हे बघा एकदम स्वच्छ निघालेले. तर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती कशी वाटली नक्की सांगा मला कमेंट बॉक्समध्ये. आणि आपली गौमाताची मूर्ती, तर गौमाताची मूर्ती मला भरपूर अशी आवडलेली आहे. आणि असं झालं होतं की तिथनं बघितल्या असं वाटत होतं की कधी घेते एकदा कधी नाही. तर मी बऱ्याचशा मूर्त्या बघितल्या बघा, सगळ्या मूर्त्या अशाच होत्या, थोड्याशा काही थोड्याशा मोठ्या होत्या, पण असं मला तर हीच आवडली. मग काय मी लगेच घेऊन टाकली. तर सकाळी सकाळी आता देवपूजा वगैरे झालंय, 8:30 वाजत आता गवताला पण निघायचंय मला. तर मी आता जपमाळ सुद्धा नवीन आणलेली बघा, ती माझी अगोदरची होती ना, त्याला माऊलीकडनं ना थोडंसं धूप वगैरे पडलेलं, तर थोडीशी 2-3 मणी खराब झाली होती. तर परत मी दुसरं जपमाळ आणलेले. आता संध्याकाळची बघा 7 वाजलेत ना, तर माझं सगळी कामं आवरली, झाडून वगैरे बाहेरचं सगळं आवरलं. आणि आज माझा उपवास होता बघा, आज मंगळवार आहे, माझा उपवास असतो. तर आज माझ्यासाठी ना मी चहा बनवला होता. आता परत एकदा माऊलीच्या पप्पांसाठी एकदा बनवायचं आल्यानंतर. आणि आता माझं म्हणलं तर दिवाबत्ती वगैरे करून घेतली. दिवाबत्ती वगैरे आत्ताच केली. बाहेर ना थोडा थोडा दिवस मावळायला लागले, 7ला ना पूर्ण दिवस मावळतो. आणि स्वयंपाक वगैरे बनवायचा. आज कसं झालं माहिती आहे का, एक पण दळण नाही आणि स्वयंपाक पण ना शिल्लक सकाळचा मी जास्त चपात्या वगैरे बनवल्या होत्या, भाजी बनवलेली मटकीची. आणि माऊलीचं अक्षताचं म्हणणं होतं की आज शाळेत ना भात नाही, तर आज जास्त डबा न्यायचा मला 2 टायमिंगचा. म्हणजे की सकाळी बघा जास्त काय पोरं जेवत नाहीत ना, परत 12च्या सुट्टीत एकदा जेवण करतात, परत 2च्या सुट्टीत एकदा जेवण करते, त्यामुळं त्यांना डबा न्यायचा होता. तर जास्त स्वयंपाक बनवलेला मी सकाळी. तर ते स्वयंपाक ना आता अजून राहिलेला आहे. त्यात माझा उपवास आणि माऊलीच्या पप्पांना ना सकाळी लवकर भाडं होतं, त्यामुळे ते चहा नाश्ता करून गेले होतं. तर ती पण त्यांनी पण जेवलं नव्हतं, तर स्वयंपाक तसंच राहिला होता. आणि एक गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करायची राहिली, तर सांगतेच तुम्हाला. तर हे बघा आता दिवस मावळायला लागले आता. आणि एक छोटंसं बघा एक मांजराचं पिल्लू आले, ते कुठून आले कसं आले माहीत नाही, आणि कोणी सोडले ते पण माहीत नाही मला. तर सारखं बघा मगापासून ओरडते. आणि जवळ गेलं धरायला तर ते अजिबात घावत नाही, लगेच पळून जाते. तर असं चला, तर तुम्हाला सांगते एक गोष्ट शेअर करायची. तर काय ते गोष्ट सांगते. तर मागच्या 2-3 दिवसात ना एक साडी ना मी ऑनलाईन मागवली होती, ते तुमच्याबरोबर शेअर करायचं राहून गेलं होतं. तर म्हणलं चला आत्ता करूया. बघा तुम्हाला दाखवते बॅक कॅमेराने. तर मी ना ऑनलाईन मागवली होती. तर 3 जूनला माऊलीच्या पप्पांचा बड्डे होता, तर त्यांच्या बड्डे त्यांचा आणि गिफ्ट मला. तर असं काम झालेलं आहे. तर हे बघा अशी साडी ना एकदम साधी सिंपल आणि रेगुलरसाठी ना मी साडी मागवलेली.
दाखवते. एकदम सिंपल साडी आहे ही. आणि 3 जूनला माऊलीच्या पप्पांचा बड्डे होता. तर मी म्हणलं आता बड्डे तुमचं पण गिफ्ट मला पाहिजे. तर माऊलीच्या पप्पांनी ही खरंच ऑर्डर केली. तर मी म्हणलं असं पदर आहे त्याचा. एकदम असं सिंपल आपलं डेली यूजसाठी. तर गेलं हे का, तर हे बघा असं ना तुझा पदर आहे. एकदम सिंपल आणि एकदम मऊ इतकं सूप एवढं छान आहे. तर मी जशी मागवली होती ना तशीच साडी आलेली, एकदम साधी सिंपल जशी होती ना तशीच बघा. खूप छान साडी आलेली आहे. बघू आता ब्लाऊज शिवल्यानंतर मी एक दिवस नक्की शेअर करते. तर आता सध्या तर बाहेरचं ब्लाऊज येतं तर लवकर तर होणार नाही आता, पण बघू तरी पण वेळ काढून शिवणार आहे. तर ही ब्लाऊज पीस आहे. आणि हे जे होतं ना हे पदर आहे. तर कशी साडी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर डेली यूजसाठी मी मागवलेली ही मिशोवरून. आणि कधी कधी मिशोवर ना चांगलं पण येत नाही. मागच्या वेळेस एक दोन वेळेस ना खराब साडी आलेली, त्याच्यानंतर मी मागायचंच बंद केलं होतं. 1-2-3 वर्ष 1-1.5-2 वर्ष तर मागवायचं केलं होतं. त्याच्यानंतर ना काल ही आता आज 3 जूनला. तर 2-3 दिवस झाला आलेले, 14-15 तारखेला आलेले. आणि ही जी साडी आहे बघा, तर वटपौर्णिमेसाठी ना मी घेतलेली होती. तर आता काठपदर म्हणला तर आता वटपौर्णिमेसाठी ना काठपदर साड्या घालते. ही ब्लाऊज पीस मी अस्तर आणण्यासाठी ना कट केलं होतं. तर साधं ना एकदम साधं सिंपल. आता ही ब्रासोच्या साड्या ना नवीन आलेल्या आहेत बघा. बऱ्याच बायकांना अशा ब्रासोच्या साड्या घेतात. तर म्हणलं आपण पण एक घेऊया. तर एवढं छान याचं सूत आहे का नाही, खूप छान असं सूत आहे हिचं. आणि ते म्हणलं तर पदर आहे ह्याचा पदर आहे. आता ह्याचा पण ब्लाऊज ना नक्कीच शिवते लवकरच. ह्याला पदर तर ना ही मी वटपौर्णिमेसाठी दुकानातून आणली. आता साडी काठपदर साडी ना त्याचं काय म्हणजे असं मला जास्त हे होत नाही, कारण आता ते बघा कार्यक्रमासाठी तेवढंच घालायचं. आणि ते आता कपाटात पडून राहतात. आणि ही जी साड्या ना आपण असं बाहेर जाता कुठं येता आणि बाहेर जाता येता पण घालता येतात. आणि दररोज असे धुण्या झाल्या थोड्याशा तर डेली यूजसाठी पण वापरता येते. त्याच्यासाठी ना ही अशी साडी सिंपल साडी घेतलेली. ही जी आहे ती पदर आणि छोटी छोटी ना ह्याच्यावरती अशी बारीक डिझाईन आहे. ही सुद्धा साडी कशी वाटली तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर ही जी साडी ऑनलाईन मागवायच्या अगोदर ना ही साडी मी घेतली होती. अधिक मास महिन्यात ना ही साडी घेतली होती मी. तर हे सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करायचं राहून गेलं होतं. आता सध्या बघा त्याचं काय असतं आणलं नाही, पण हे जुना ब्लाऊजचं साडीच्या ब्लाऊजचं मी असं आणून ठेवलेलं आहे. त्या दिवशी माऊलीच्या पप्पांना लावलं होतं आणायला, तर त्याचा ब्लाऊज पण कट करून घेतला साडी. आणि कशी वाटली ना नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला आता तर व्हिडिओ थांबवते, कारण अजून स्वयंपाक वगैरे बघायचा किती स्वयंपाक वगैरे करायचं. दळण काय आलं नाही तर अजून एक पण. आणि चला असं म्हणलं दळण पण नाही स्वयंपाक पण नाही, तुमच्याबरोबर तर शेअर करूया. संध्याकाळची नाही इतकी गडबड असते, दळणं स्वयंपाक हे सगळी कामं संगच असतात. असं झालं की आज स्वयंपाक पण करायचं नाही जास्त, थोडंच बनवायचं आहे आणि दळणं पण नाहीत. आणि ही दोन्ही जी साड्या आहेत बघा, हे दोन्ही पण साड्या मला माऊलीच्या पप्पांनीच घेतलेल्या आहेत. तर ही ऑर्डर करून ऑनलाईन मागवलेली आणि ही सुद्धा आम्ही दुकानात जाऊन घेतलेली. दोन्ही साड्या मला माऊलीच्या पप्पांनीच घेतलेल्या आहेत. कशा वाटल्या ते नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा.